यूज डीप कॉन्फिडेंट. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. एज्युकेशन फाउंडेशन आपल्याला पुरस्कार दिला जातो, राज्यस्तरीय पुरस्कार. तर आपलं नाव सांगा, कुठून आला, तुमच्या शाळेचं नाव काय आहे? राज्यस्तरीय पुरस्कार आपल्या मुलीला मिळाल्याबद्दल आपलं काय मत आहे सर? खूप आनंदाचा भाव आहे की काय माझ्या मुलाला ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मार्फत जे स्पर्धा परीक्षा राबवण्यात आलेली आहे, तर याच्याबद्दल आपलं काय मत आहे? ही अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा परीक्षा आहे की जे आणि बक्षिसाचं सुरू बघितलं तर आता आजपर्यंत माझे मुली म्हणतात आपल्या परीक्षेमध्ये आहे तो इतर स्पर्धा परीक्षा असतील त्यामुळे राज्यस्तरावर कायम क्रमांक आलेले आहे. पण पहिल्यांदा मिळालं एवढं मोठं बक्षीस जे रोज रुपयातून या शिक्षकीय माध्यमातून ह्या परीक्षेमध्ये मिळालं. या स्पर्धा परीक्षेसाठी आपण किती वर्ष झालं सहभाग घेतलेला आहे? हा पहिलाच वर्ष आहे. खूप खूप आपल्या मुलीला जो राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे त्याच्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीनं तिला खूप खूप शुभेच्छा. भावी वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. अकॅडमी ध्येय एज्युकेशन फाउंडेशन तर्फे जो राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम साजरा केला जातो आहे त्या संदर्भात काही आपलं काय मत आहे आणि आपलं नाव सांगा. प्रथम मी माझं नाव सांगते. माझं नाव सौ मनीषा हेमंत गोसावी. मी पालघर जिल्ह्यामधून डहाणू तालुका येथून आलेली आहे आणि माझ्या संस्थेचं नाव, शाळेचं नाव डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित KL पोंदा हायस्कूल. आमच्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आमचा हा शताब्दी महोत्सव चालू आहे. आणि या शताब्दी महोत्सवामध्ये दुधामध्ये साखर मिळावी त्या पद्धतीने आम्हाला ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार देण्यात आला. त्याबद्दल ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे आम्ही संस्थेतर्फे, गावातर्फे हार्दिक स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो. कारण आमच्यासाठी हा पुरस्कार म्हणजे 100व्या पिढीला मिळालेला पुरस्कार आहे. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय तरुणभाई पोंदा, उपाध्यक्ष माननीय अजयभाई बापना सर, आमचे मुख्याध्यापक श्री इंगळे सर, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक या सर्वांचा या पुरस्कारामध्ये सहभाग आहे. तसेच ध्येय एज्युकेशन अकॅडमीतर्फे ज्या राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये आमच्या शाळेकडून भरघोस प्रतिसाद मिळाला आणि या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आमच्या घवघवीत यश संपादन केलेले. ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने मुलांसाठी आत्तापासूनच स्पर्धा परीक्षांसाठी एक छान व्यासपीठ तयार करून दिलेले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची पुढे MPSC, UPSC या परीक्षांची पूर्णपणे भीती नाहीशी होऊन तळागाळातला विद्यार्थी, आमच्या आदिवासी क्षेत्रातला विद्यार्थी नक्कीच उच्च अशा पदांपर्यंत पोहोचू शकेल. या सर्व कार्यासाठी आम्ही ध्येय एज्युकेशन फाउंडेशनला अतिशय धन्यवाद देतो. धन्यवाद. खूप छान आहे. आपण जी माहिती दिलेली आहे की आपल्या संस्थेला ध्येय प्रकाशन अकॅडमीमार्फत जो पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ध्येय एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जो राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो तर काही आपल्याला सांगा. नमस्कार, मी जयश्री दिलीप वनवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबरे, तालुका चांदवड आणि जिल्हा नाशिक या ठिकाणाहून आली आहे. आज मला खूप आनंद वाटतो आहे की आज ध्येय एज्युकेशन अंतर्गत हा जो राज्यस्तरीय शिक्षक आणि विद्यार्थी यांचा हा सन्मान सोहळा होत आहे. हा खरोखर खूप आनंदाचा क्षण आहे. हा सन्मान केवळ माझ्या एकटीचा नाही तर माझ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या सहकाऱ्यांचा आणि या सर्वांचा तो सन्मान आहे. खरोखर खूप धन्यवाद देऊशी वाटतं ध्येय एज्युकेशनला की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून एक यशाची उंची गाठण्याचं एक प्लॅटफॉर्म जो आहे तो ध्येय एज्युकेशनने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप नवनवीन संधी मिळत आहे. त्यामुळे मी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. ध्येय एज्युकेशन
फाउंडेशनचे संस्थापक सुहास शेळके सर यांनी जी स्पर्धा परीक्षा चालवलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटते बरेचसे वर्ष झाले, तर आपण कधी ह्याच्यामध्ये प्रवेश घेतलेला होता? सर जवळपास माझे जे विद्यार्थी आहेत ते गेले 3 ते 4 वर्षांपासून यामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याच्यामध्ये विशेष आनंदाची गोष्ट अशी की माझे 2 विद्यार्थी जे आहेत ते राज्य स्तरावर पात्र झालेले होते. काही विद्यार्थी आहेत जे विभाग स्तरावर आहेत, जिल्हा स्तरावर आहेत, तालुका स्तरावर आहेत. तर ही एक खूप मोठी संधी शेंडगे सरांच्या माध्यमातून ही एज्युकेशनच्या माध्यमातून आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मिळते. ही त्यासाठी त्यांना खरोखर खूप धन्यवाद ताई. पुणे प्रतिनिधी कांता भाऊराव. नमस्कार. महाराष्ट्र कोरोनाई पडताल विषयात आपलं सगळे स्वागत करतोय. आपण तालुका हवेली जिल्हा पुणे येथील आपण आलेले प्राधिकरण निगडीत तसेच आपले काही सरांची जसा सत्कार वगैरे तसा झालेला आहे. काही सर आपल्यासोबत जोडायला आपण नाव जाणून घेतलेलं नाव आहे. नमस्कार सर, आपलं नाव माझं नाव शशिकांत पवार, छत्रपती संभाजीनगर. माझी शाळेचं नाव आहे बाल विकास विद्यामंदिर छत्रपती संभाजीनगर. माझी शाळा खाजगी अनुदानित 100% अनुदानित आहे आणि माझ्या शाळेमध्ये 700 ते 800 विद्यार्थी आता सध्या आहेत. या हे एज्युकेशन फाउंडेशनच्या निमित्ताने शिक्षकांचा सत्कार हा खूप महत्त्वाचा आमच्या जीवनातील एक घटक आहे. कारण विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही जे ॲक्टिव्हिटी उपक्रम सगळे पोचवतो, त्यांचं कर्तृत्व सगळं बाहेर आणतो, त्याच्या निमित्ताने आम्हाला हा एक चांगला पुरस्कार या ध्येय एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे सर यांच्या मार्फत मिळाला आहे. आमच्या जीवनातील हा खूप महत्त्वपूर्ण क्षण आहे. कारण विद्यार्थ्यांचे करता आम्हाला परत या पुरस्कारामुळे खूप ऊर्जा नक्कीच मिळणार आहे. आगामी येत्या काळामध्ये या पुरस्कारामुळे आम्ही आणखी मोठ्या जोमाने काम करणार आहोत. या फाउंडेशनमध्ये किती वर्षांचं काम करतो? मला या शिक्षक या क्षेत्रामध्ये 27 वर्षापासून मी कार्यरत आहे आणि खाजगी अनुदानित शाळेमध्ये काम करताना खूप साऱ्या अडचणी असतात, पण आमच्या संस्थेने मला नेहमी सहकार्य केलं आहे आणि त्या सहकार्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुमचं नाव सांगा. मी पुण्यातून. कुठल्या शाळेचं काय नाव आहे? डॉक्टर दादा बिजल प्रायमरी स्कूल. कुठला तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहे? राज्य स्कूल ऑफ द इयर राज्यात केली. ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मार्फत जो राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम विधी माडगुळकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये हे विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर याच्यासाठी आपण त्यांचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. पुण्यामधील विद्यार्थी आहेत. यांनी इयत्ता 2री, 3री, 4थीचे विद्यार्थी आहेत. त्यांना हे पुरस्कार मिळालेला आहे. त्यांना त्यांच्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे प्रतिनिधी कांता भाऊराव.